आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी कोणत्या टेस्ट उपयोगी पडतात त्या 3 टेस्ट आपण पाहिल्या. पहिली टेस्ट ए टेस्ट, दुसरी SAS टेस्ट आणि तिसरी आपण पाहिली SSS टेस्ट. तर आज आपण सिमिलॅरिटीच्या या टेस्टचा उपयोग करून दोन ट्रायंगल सिमिलर तर दाखवायचेत आपल्याला, परंतु त्याचबरोबर इतर काही गोष्टी सुद्धा आपल्याला प्रूव्ह करायच्या. तर बघूया आपण एक पहिलं प्रूफ पाहूया. क्वेश्चन नंबर 5 मी रीड आउट करतो. इन ट्रॅपेझियम PQRS साइड PQ पॅरलल टू साइड SR, AR is equal to phi AP and AS is equal to phi AQ. Then prove that SR is equal to phi PQ. बघा आता जर आपण उदाहरण व्यवस्थित समजावून आधी घेतलं तर आपल्याला प्रूफ करायला एकदम सोपं जातं. तर इथे आपल्याला ज्या कंडिशन दिलेल्या आहेत त्याचा उपयोग करून दोन ट्रायंगल आधी सिमिलर दाखवूया. आता कंडिशन तुम्हाला काय दिल्यात पाहिजे तर AR is equal to phi AP, म्हणजे तुम्हाला दोन साइडचा काहीतरी रिलेशन दिलेलं आहे पहा. तर पहिल्यांदा लिहूया मग इक्वेशन नंबर 1 याच फॉर्मॅटमध्ये. AR is equal to phi AP, रिझन गिव्हन. आता आपण काय करूया, याचं रूपांतर रेशो मध्ये करूया. बघा AR अपॉन AP इज इक्वल टू phi अपॉन 1. रिअरेंजिंग इक्वेशन नंबर 2, रिझन रिअरेंजिंग. ओके, आता आणखी एक रेशो तुम्हाला दिला पाहिजे. ऑल्सो AS is equal to phi AQ given. So equation number 3 rearrange करूया. Therefore AS upon AQ is equal to phi upon 1. Rearranging, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचाच उपयोग आपण करून घ्यायचा. तर आता या दोन इक्वेशनवरून तुमच्या लक्षात येईल की याची राईट हँड साइड इक्वल आहे. सो इक्वेशन 5 आपलं होईल पहा. AR अपॉन AP, दिस रेशो इज इक्वल टू AS अपॉन AQ. फ्रॉम इक्वेशन 2nd and 4th. बरोबर लक्षात आलं तुमच्या. म्हणजे अशा प्रकारे आता कोणत्या तरी दोन साइड जे आहेत त्या प्रपोर्शन मध्ये आहेत. कोणत्या ट्रायंगल मधल्या बघा बरं. AR या ट्रायंगल मध्ये, AP या ट्रायंगल मध्ये, AS या ट्रायंगल मध्ये, AQ या ट्रायंगल मध्ये. मग हे दोन ट्रायंगल आता आपण सिमिलर दाखवूया. पहा नाऊ इन ट्रायंगल SAR and triangle PAQ. मग याच्यामध्ये दोन साइड प्रपोर्शन मध्ये ते लिहूया. मग AR अपॉन AP इज इक्वल टू AS अपॉन AQ फ्रॉम इक्वेशन 5. पण आता दोन साइड प्रपोर्शन असून चालणार नाही, कारण आपल्याला SSS टेस्ट जर वापरायची असेल तर तिसरा पण रेशो इक्वल यायला हवा. पण तो आपल्याला माहित नाही. पण एक गोष्ट आपल्याला करता येईल इथे की या दोन ट्रायंगल मध्ये हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहेत, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग इथं ते लिहूया आपण. अँड अँगल SAR कॉन्ग्रुएंट टू अँगल PAQ vertically opposite angles. पहा म्हणजे अशा प्रकारे अकॉर्डिंग टू SAS टेस्ट. therefore इक्वेशन 6 मी लिहितो आता. therefore ट्रायंगल SAR similar to triangle PAQ by SAS test for similarity. ओके, पहा मग या प्रकारे. आणि आता करस्पॉन्डन्स लिहूया आपण. अंडर करस्पॉन्डन्स
इकडे करस्पॉन्डन्स काय याचा येईल पहा. अँगल ए कॉंग्रुएंट अँगल ए, इथे आर आणि पी, तर या हे जे करस्पॉन्डन्स आहे ए आर आणि पी चा करस्पॉन्डन्स आहे. तर ए आर ए पी आणि थर्ड एस व्हर्टेक्स राहिला आणि इथला थर्ड व्हर्टेक्स आहे क्यू. याप्रमाणे आपल्याला करस्पॉन्डन्स लिहिता येईल. आता इथे आपण आपल्याला प्रूव्ह काय करायचे पाहिजे, एस आर इज इक्वल टू 5PQ. म्हणजे जर आपण आता दोन ट्रायंगल सिमिलर झाले तर त्याची प्रॉपर्टी यूज केली तर त्यांची महत्वाची प्रॉपर्टी असते, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर साइड्स आर इन प्रपोर्शन, ऑल द साइड्स आर इन प्रपोर्शन. मग आपण साइड्स इन प्रपोर्शन घेऊया, कोणतेही दोन घेऊया. देअरफॉर AR अपॉन AP इज इक्वल टू SR अपॉन PQ, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि आपल्याला हा रेशो ऑलरेडी इथे आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे पहा. AR अपॉन AP इज इक्वल टू 5/1. सो पुटिंग द व्हॅल्यूज 5/1, दिस इज इक्वेशन नंबर 7. इक्वेशन नंबर 8 विल बिकम 5/1 इज इक्वल टू SR अपॉन PQ. आपण या इक्वेशन मध्ये सेकंड मधली व्हॅल्यू 7 मध्ये टाकली. सो फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड 7. Okay, therefore by cross multiply we will get 5PQ is equal to SR. Okay, लक्षात आलं? Got it? चला पाहूया आता क्वेश्चन नंबर 7. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. समजून घ्या हा सगळा क्वेश्चन काय आहे तो. पॉइंट E is on side BC, line D intersects ray AB in point D. Prove that DE into B is equal to C into T. तर गिवन मध्ये फक्त एकच गोष्ट आपल्याला दिलेली आहे, ABCD इज अ पॅरलोग्राम. ABCD हा पॅरलोग्राम आहे, एवढंच फक्त दिलेलं आहे. मग पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टी आपण यूज करूया. तर विद्यार्थी मित्र, ह्या सर्व उदाहरणांचे PDF फाईल आम्ही तयार केलेले आहेत आणि ह्या आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि याचाही पासवर्ड तुम्हाला मिळेल. व्हिडिओ बघत राहा. तर पुन्हा वळूया आपण गिव्हनकडे. तर गिव्हन मध्ये आपल्याला दिले पॅरलोग्राम. तर पहिल्यांदा इक्वेशन 1 मी तयार करतो. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. रिझन काय असेल याला, पॅरलेलोग्राम. रिझन याला आहे गिव्हन. मग त्याची प्रॉपर्टी यूज करू आपण. पॅरलोग्रामची प्रॉपर्टी आहे की अपोजिट साइड्स आर पॅरलल. AD पॅरलल टू BC अँड AB पॅरलल टू DC. तर ही मी पेअर घेतो. सो इक्वेशन 2, देअरफॉर सेगमेंट AB पॅरलल टू सेगमेंट DC. प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम. प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम. नाव. पण आता हे लक्षात घ्या की आपल्याला काय प्रूव्ह आधी करायचंय. DE इंटू बी म्हणजे कोणते तरी दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवावे लागतील या प्रकारच्या प्रूव्ह मध्ये. तर ओळखायचे कसे आपण ते पहा. तर DE ही कोणत्या ट्रायंगल मधली बाजू आहे पहा. DE या ट्रायंगल मध्ये आहे. त्यानंतर BE कोणत्या ट्रायंगल मध्ये आहे पहा. तर BE या ट्रायंगल मध्ये आहे. तर हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवायचे. तर मग एक गोष्ट आपण बघूया की या सिमिलॅरिटीसाठी आपल्याला ज्या काही कंडिशन्स आहेत, ज्या काही टेस्ट वापरायच्या आहेत, तर तिथे पुरेशी माहिती उपलब्ध आहे का. तर तुमच्या लक्षात येईल हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवताना हा जो अँगल आहे आणि हा अँगल आहे हे कॉन्ग्रुएंट आहेत. व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, विरुद्ध कोन म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहेत. पण आणखी एक तुम्हाला अँगल हवा आहे. तर तो अँगल आपल्याला मिळेल पहा कशा प्रकारे. जर ह्या दोन लाईन आपण पॅरल जर आहेतच त्या ऑलरेडी आणि ही पुढे आपण थोडक्यात एक्सटेंड केलेली T पर्यंत आणि जर ही ट्रान्सव्हर्सल आपण कन्सिडर केली आणि ह्या दोन लाईन पॅरल कन्सिडर केल्या तर इथला अँगल आणि हा अँगल हा कॉन्ग्रुएंट येईल. याला कारण
अल्टरनेट अँगल्स. बघा त्यासाठी मग हे एक्सटेंड केलेलं आहे. तो ऑलरेडी आकृतीमध्ये आपल्याला दिलेलं आहे, बघूया. मग आता लिहूया, ॲज सेगमेंट ए बी पॅरलल टू सी डी, सो यू कॅन राईट बी टी इज ऑल्सो पॅरलल टू सी डी. सो इक्वेशन 3, देअरफॉर बी टी पॅरलल टू डी सी, सिन्स they are collinear A, B, T. If AB is parallel to CD किंवा DC, then BT is also parallel to DC. From equation 2. ओके, याला कारण इक्वेशन 2 मध्ये पण आपण लिहिलेलं आहे, फ्रॉम इक्वेशन 2. ओके, बघा आता नाव ह्या दोन लाईन पॅरलल ट्रान्सव्हर्सल कोणती त्या दिल्या, BT पॅरलल टू DC and BC is transversal and BC is transversal. मग त्याच्यामुळे तर ऑलरेडी हे इक्वेशन 3 मध्ये दिलेले आहे, फ्रॉम इक्वेशन 3. ओके, मग आता हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट येतील, त्यांची नावं. सो इक्वेशन नंबर 4 बिकम्स DCE इथपर्यंत आहे. सो angle DCE congruent to angle EBT, congruent to angle EBT, alternate angles. येथे लक्षात पहा, एकदम साधं सोपं आहे. आणि मग आता इथे दोन ट्रायंगल आपण सिलेक्ट करू. नाउ इन ट्रायंगल DEC and triangle BET. याच्यामध्ये हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, ते आधी लिहूया. अँगल DCE कॉन्ग्रुएंट टू अँगल EBT फ्रॉम इक्वेशन 4. आणि हा अँगल DEC कॉन्ग्रुएंट टू अँगल BET, व्हर्टिकली अपोजिट अँगल. आलं लक्षात. देअरफॉर दोन ट्रायंगल, देअरफॉर इक्वेशन नंबर 5, देअरफॉर ट्रायंगल DEC सिमिलर टू ट्रायंगल BET बाय AA टेस्ट. कारण दोन अँगल आपण इथे यूज केले. अंडर करस्पॉन्डन्स, आता करस्पॉन्डन्स आधी लिहूया आपण. तर C बरोबर E आहे, B बरोबर E आहे, C बरोबर B आहे, BE. उरलेला व्हर्टेक्स इथं D, इथे उरलेला व्हर्टेक्स आहे T. तर याचा करस्पॉन्डन्स याप्रमाणे आला. आणि याचा यूज करून आपण आता दोन ट्रायंगल सिमिलर झाले, तर त्यानंतर आपण हे लक्षात घेतो की दोन ट्रायंगल जर सिमिलर झाले तर देअर साइड्स आर इन प्रपोर्शन. आधीच्या उदाहरणात आपण त्याचप्रमाणे शेवटची स्टेप केलेली होती, इथे तेच करूया आपण. देअरफॉर इक्वेशन नंबर 6 बिकम्स D upon B upon T is equal to CE साइड घेऊया, CE अपॉन B. थर्ड पण रेशो प्रपोर्शन मध्ये आहे, पण आपल्याला त्याची आवश्यकता नाही. DE बघा इथे आपल्याला पाहिजे होती, BE आपल्याला पाहिजे होती, CE आणि DE बरोबर. या दोन साइडचा रेशो, therefore corresponding sides of similar triangle equal आला. therefore by cross multiplication you will get DE into B. So DE into B is equal to CE into TE. CE into TE. बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे अशा प्रकारे आपण हे प्रूफ सोडवलं. याच्यामध्ये फक्त कोणते दोन ट्रायंगल सिलेक्ट करायचे आणि ते फक्त ट्रायंगल कॉन्ग्रुएंट सिमिलर दाखवणं एवढंच फक्त महत्वाचा भाग आहे. या प्रॅक्टिस सेटमधील सर्व अवघड उदाहरणांच्या PDF आपण बनवलेल्या आहेत आणि या PDF ऍक्सेस करण्यासाठी लागणारा पासवर्ड तुमच्या स्क्रीनवर येत आहे. तर पाहूया आणखी एक प्रूफ की ज्याच्यामध्ये थोडीशी वेगळी पद्धत आपल्याला वापरता येईल. रीड आउट करतो. इन द ऍडजॉइनिंग फिगर इन ट्रायंगल ABC पॉइंट D ऑन साइड BC इज सच दॅट अँगल BAC हा कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC. म्हणजे BAC
आणि अँगल एडीसी यांचं माप इक्वल आहे, हे दोन कॉन्ग्रंट तुम्हाला दिलेले आहे. आणि वी हॅव टू प्रूव्ह सीए स्क्वेअर इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. तर आता इथे दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे, पण आकृतीमध्ये एकूण 3 ट्रायंगल आहेत, त्यामुळे कोणते 2 ट्रायंगल निवडायचे हा मोठा गोंधळ होतो. तर त्यासाठी एक पद्धत सांगतो. तर इथे तुम्हाला जे प्रूव्ह करायला सांगितलंय त्यातल्या साइड्स ऑब्झर्व करा. एका ठिकाणी दिले तुम्हाला बीसी आणि इथे आहे सीडी. जर गुणाकार दिला तर सीबी बाजू येते एका ट्रायंगलमध्ये, असतो तो ट्रायंगल तुम्ही निवडा. सीबी बाजू कोणत्या ट्रायंगलमध्ये? ह्या मोठ्या ट्रायंगलमध्ये एबीसी मध्ये. आणि सीडी साइड कोणत्या ट्रायंगलमध्ये? या छोट्या ट्रायंगलमध्ये. मग हे 2 ट्रायंगल निवडले तर हे तुम्ही आता सिमिलर दाखवा. बघा इकडे, तर निवडूया इन ट्रायंगल. मोठा ट्रायंगल आपण निवडायचा एबीसी, आणि दुसरा ट्रायंगल अँड ट्रायंगल दुसरा तो आहे एडीसी किंवा एसीडी. याच्यामध्ये पहा, मोठ्या ट्रायंगलमध्ये अँगल ए, त्याचं पूर्ण नाव लिहूया बीएसी, कॉन्ग्रंट टू अँगल या छोट्या ट्रायंगल मधला हा एडीसी. याला रिझन आहे गिवन, बरोबर. आणि मला वाटतं हा जो अँगल सी आहे हा कॉमन आहे, हा मोठ्या ट्रायंगल मध्ये पण येतो, नाव त्याचं येईल एसीबी, आणि या ट्रायंगल मध्ये पण येईल एसीडी. सो अँगल एसीबी कॉन्ग्रंट टू अँगल एसीडी, कॉमन अँगल. बघा, हे 2 ट्रायंगल 2 अँगल अशा प्रकारे आपण कॉन्ग्रंट दाखवले. देअरफॉर ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल एसीडी. इक्वेशन नंबर 1 बाय ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. ओके, याचा करस्पॉन्डन्स लिहा आता. तर अंडर करस्पॉन्डन्स कसा येईल? ए बरोबर डी आहे, सी बरोबर सी आहे, आणि उरलेला व्हर्टेक्स इथं राहील बी, आणि या ठिकाणी राहिलेला उरलेला व्हर्टेक्स आहे ए. सो आणि आता 2 ट्रायंगल एकदा सिमिलर झाले की त्यांची महत्वाची प्रॉपर्टी ती म्हणजे की त्यांच्या साइड्स प्रपोर्शन मध्ये असतात. तर एकूण 3 साइड प्रपोर्शन मध्ये असतात, त्यातल्या 2 साइडचा रेशो आपण घेऊया. तर एसी प्रपोर्शनल टू सीडी किंवा डीसी. तर मग ती साइड पहिल्यांदा लिहूया. देअरफॉर इक्वेशन नंबर 2 एसी किंवा सीए म्हणूया, सीए अपॉन सीडी. धिस रेशो इज इक्वल टू, दुसरी साइड आपण घेऊया सीबी. सीबी जर येते तर इथं सीए येईल, तो सीबी अपॉन सीए. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता फक्त क्रॉस मल्टिप्लाय करा. इक्वेशन 3 देअरफॉर सीए इंटू सीए, सीए स्क्वेअर इज इक्वल टू सीबी इंटू सीडी बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा, आणि हेच आपलं जे काही प्रूफ करायचं आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली. तर याप्रमाणे आपण 2 ट्रायंगल जे आहे हे कशा प्रकारे सिमिलर दाखवायचे, आधी ते कसे निवडायचे, कशा प्रकारे सिमिलर दाखवायचे, आणि एकदा सिमिलर दाखवले की त्याच्या साइड्स इन प्रपोर्शन जर आपण लिहिलं की पूर्ण कोणतेही प्रूफ आपल्याला याप्रमाणे सोडवता येतं.